जेव्हा संभाजीराजांची शौर्याची गाथा गायली जात होती, आदित्य ठाकरे, भास्करराव जाधव तुम्ही, वडट्टीवार तुम्ही, जयंत पाटील तुम्ही त्या ठिकाणी घोषणा देत होतात। तुम्ही जर पुढे येऊन बोलला असतात की होय होय आमचे संभाजीराजे शूर होते, तुम्ही या ठिकाणी घोषणा देत होतात। लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज वाटली पाहिजे लाज। आज मी या ठिकाणी आदरणीय राज्यपालांनी जे अभिभाषण केलं आणि ते अभिभाषण ऐकण्यासाठी उत्सुक असलेली 13 कोटी जनता, जे 3.8 लाख स्क्वेअर किलोमीटरच्या क्षेत्रफळात राहणारी ही जनता आणि प्रामाणिकपणे ज्यांनी त्यातले 61 मुद्दे आहेत त्या अभिभाषणात, आणि प्रत्येक मुद्दा हा महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या लोकांना स्पर्श करून जाणार आहे आणि त्या अभिभाषणाला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे। या सभागृहानं ज्या दिवशी आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी स्वतंत्र महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणला, त्या दिवसापासून या सभागृहानं अनेक नेते पाहिले, अनेक अधिवेशनं पाहिली, पण मला खेदाने या ठिकाणी व्यक्त करावं लागेल, आदरणीय सुधीर भाऊंच्या शब्दात 7070 स्क्वेअर फुटाचं हे विधानसभा गृह, ज्याच्यामध्ये हा 6 महान तस्वीरी ठेवल्यात, त्यातली एक तस्वीर आमच्या राजा शिवछत्रपतींची आहे आणि या राजा शिवछत्रपतींच्या तस्वीरीखाली बसणारा या सभागृहातला एक सदस्य आमच्या राजाचा अवमान करतो। आज सभागृहाने कारवाई केली। अध्यक्ष महोदय, खेदाची बाब ही आहे की काल ज्यावेळेस या ठिकाणी राजकारणामध्ये मुद्दे विरोध करायला अनेक मिळतील, गलिच्छ राजकारण करायला देखील मुद्दे मिळतील, पण छत्रपती शिवरायांचा जेव्हा शब्द येईल, तो विषय ज्यावेळेस येईल, तर या देशाची अपेक्षा आहे, राज्याची अपेक्षा आहे की सगळे पक्ष एक दिलाने उभे राहिले पाहिजेत। काल या सदनात आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलायला उभे राहिले, ते वीर संभाजीराजांचं शौर्य सांगत होते। काय करत होता विरोधी पक्ष? काय करत होते पहिल्या बाकावरचे सगळे नेते? काय करत होते? जेव्हा संभाजीराजांची शौर्याची गाथा गायली जात होती, आदित्य ठाकरे, भास्करराव जाधव तुम्ही, वडट्टीवार तुम्ही, जयंत पाटील तुम्ही त्या ठिकाणी घोषणा देत होतात। संभाजीराजांची शौर्याची गाथा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाऊ नये म्हणून हा संपूर्ण विरोधी पक्ष त्या ठिकाणी गलिच्छ राजकारण करत होता। का? त्या समाजवादी पार्टीच्या त्या आमदारामुळे तुम्ही 2.5 वर्ष सत्तेच्या काळात होतात। काय कारण होतं? अध्यक्ष महोदय, आजही ते फुटेज काढून पहा। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब संभाजी महाराजांची गौरवाची गाथा या सभागृहात मांडत होते। संभाजीराजे कसे वीर सांगत होते। आनंद वाटला असता तुम्ही जर पुढे येऊन बोलला असतात की होय होय आमचे संभाजीराजे शूर होते, तुम्ही या ठिकाणी घोषणा देत होतात। लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज वाटली पाहिजे लाज। बस मी बोलतो। राम कदम साहेब, आपण अतिशय चांगला मुद्दा मांडला आहे, पण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला। आपल्याला वेगळ्या मार्गाने सभागृहात हा विषय मांडता येईल, राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला। व्हिडिओमध्ये नाहीये तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात। व्हिडिओमध्ये उभाटाचे नेते आदित्य ठाकरे, जयंत पाटील, भास्करराव, वडट्टीवार तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात। आमदार राम कदम साहेब, छत्रपती शिवाजी महाराज आपण वेगळ्या मार्गाने हा विषय मांडा, राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला।
राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. आमदार साहेब, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावर वेगळा विषय मांडता येईल. अध्यक्ष महोदय, पुन्हा एकदा सांगेन, अध्यक्ष महोदय, निक्षून सांगेन, याला सगळ्यांना लाज वाटलं पाहिजेत. लाज. रेकॉर्डवरून काढलं जाईल.